हे पहा, माझ्या घरी गणपती बाप्पाच्या स्वागताची रांगोळी. माझी सुनबाई भाग्यश्री ही खूप छान रांगोळ्या काढते. चला तर मग आता माझा गणपती बाप्पा पाहूया. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेले आहे. मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्या गणपती बाप्पाचे खूप धूमधडाक्यात स्वागत करणार आहो आणि खूप छान असं डेकोरेशन करणार आहो. ही छोटीशी दारात रांगोळी काढलेली छानशी इथे लावलेले आहे. झाड खूप छान दिसतं माझ्या अंगणामध्ये. हे माझं तुळशी वृंदावन आहे. आणि पहा तर चला तर आता गणपती बाप्पा पाहूया. चला, दारात कशी एक छोटीशी छान रांगोळी काढलेली आहे. खूप छान रांगोळ्या काढते माझी भाग्यश्री. हे वेलकम लावलेले आहे, शुभ लाभ लावलेलं आहे, तोरण लावलेलं आहे छानपैकी आणि खूप छान अशी तयारी केलेली आहे बरं का. तुम्हाला खूप आवडेल माझा गणपती बाप्पा. चला तर हे तोरण पहा, कसलं सुंदर तोरण दिसते. चला तर आता आत पाऊल टाकू आणि पाहूया माझा गणपती बाप्पा. खूप बाल गणेश आणलेले आहे आम्ही. खूपच सुंदर दिसतो, खूपच सुंदर म्हणजे खूपच सुंदर. पहा, वाव, कसला सुंदर माझा गणपती बाप्पा आहे. अरे बापरे, तुम्हाला खूपच आवडेल आता हा गणपती बाप्पा. पहा त्याचे डोळे किती क्यूट आहेत. कसलं सुंदर डेकोरेशन केले. 2-3 दिवस हे डेकोरेशन आम्ही करत होतो. आता 10 दिवस मात्र धमाल येईल. आणि हे पहा, कसली सुंदर रांगोळी काढलेली आहे. खूपच छान रांगोळी काढते माझी सुनबाई. आणि माझा गणपती बाप्पा तर खूपच छान आहे. आणि गणपती बाप्पाला मी खूप असे छानपैकी मोदक मांडलेले आहे, नैवेद्य ठेवलेला आहे. आणि माझा कलश हे आम्ही काल बाजारातून फ्लावर आणलेले. कसले सुंदर फ्लावर आहेत हे. खूपच छान डेकोरेशन तर खूपच सुंदर झाले. खूप म्हणजे खूपच छान, अप्रतिम अप्रतिम. खूप आवडलं मला. बाकी काही असो, मी माझ्या गणपती बाप्पाला सजवलेलं मला खूप आवडतं. आणि माझा गणपती बाप्पा मला खूप पहिल्या नजरेत, आम्ही दरवर्षी पहिल्या नजरेत जो गणपती आम्हाला आवडतो तोच गणपती आम्ही आणतो. यावेळेस आम्हाला बाल गणपती आवडला. माझ्या पार्थसारखा दिसतो माझा नातू पार्थ, असाच आहे. त्यामुळे आम्ही असा गणपती आणलेला आहे. मला तर खूप आवडला आहे. तुम्हाला पण खूप आवडेल. माझं डेकोरेशन पहा कसलं सुंदर आहे. वा, मस्तच मस्तच मस्त. त्यातली त्यात गणपती बाप्पा सुरेख सुरेख म्हणजे सुरेख. हे पहा, माझं घर कसलं छान आहे. आज खूप पसारा झालेला आहे थोडा, पण पहा कसलं सुंदर घर आहे माझं. इथं मी अनुष्ठान मांडत असते, पूजा करत असते. आणि माझं देवघर तर आतमध्ये आहे किचनच्या साईडला. आणि इथे मी माझी पूजा करत असते. वाचन वगैरे असेल तर इथेच करते. पहा कसं छान वाटतंय. मस्तच घराला आनंदाला उधाण आलेलं आहे. कसलं सुंदर वाटते. मस्तच मस्त म्हणजे मस्तच.